सगळ्या क्लॉजेसला ग्राह्य धरून कंपनीच्या इक्विटी आणि शेअर्समध्ये युवराज खांडेकर भागीदार असतील. दया काका, हे अग्रीमेंट साईन करून घ्या. सगळे क्लॉजेस वाचून घ्या आणि मान्य असेल तर साईन करा. युवराज, एकच मिनिट आता. या. महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये तुझं स्वागत आहे. सो फायनली युवराज खांडेकर इज ऑन बोर्ड नाव. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. एकतर तू माझ्या लग्नाची जबाबदारी घेतलीस त्यासाठी आणि माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवलीस त्यासाठी. मी कधीच नाही विसरणार हे सगळं. थँक्यू. आय नो यू आर गोना मेक अस ऑल व्हेरी प्राऊड. शुअर. थँक्यू बाबा. सही करा. दया काका, तुम्हाला मान्य असेल तर सही करा ना. नाही नाही, त्यांना वेळ घेऊ दे ना. तुम्ही नीट वाचा बाबा. त्यांना त्यांचा वेळ घेऊ दे. घ्या ना मग वेळ. कोण नाही म्हणते. वेळ घ्या तुम्ही. फक्त मला एवढंच सांगा की बाबा, लहानपणापासून मला कधी काय दिलंय तुम्ही माझ्या हक्काचं. प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त अडवणूक केली माझी. आज एवढं सगळं मला माझ्या हक्काचं मिळतं. तुम्हाला फक्त एक सही करायची. फक्त एक सही, छोटीशी सही. मला सगळं मिळेल बाबा. मी असंच जगायचं का कायम उपऱ्यासारखं. मी तुमचा मुलगा आहे ना, तरी मला प्रत्येक गोष्ट त्या कौशिकीला विचारावी लागते. तिच्याकडे पैसे मागावे लागतात मला बाबा. माझी पण लाईफ आहे. माझी लाईफ आहे. मला माझे काही हिशोब क्लिअर करायचे आहेत. दयानंद खांडेकर. अरे तू कुठे? दयानंद खांडेकर. केदार, बाहेर बाहेर हो. काय झालंय? तुला काही अर्जंट काम आहे का? दया काका कामात येत रे. सिक्युरिटी, सिक्युरिटी. ईशा, 1 मिनिट थांब. काय काम आहे तुझं? हे बघ, त्याचं काही काम असू दे, कोणाच्याही घरात उठून अशी येण्याची पद्धत नाहीये. इतके मॅनर्स असायला त्याला आई वडील नाहीयेत. ईशा. केदार, इकडे. तुझं काय काम आहे दया काकांकडे? माझे काही हिशोब बाकी आहेत. ते दयानंद खांडेकरच चुकवू शकतो. हिशोब म्हणजे? ते कळेल तुम्हाला कौशिकी मॅडम. त्यांना आधी ते समोर आणा माझ्या. निशिता. हा ताई. दया काकांना बोलवून आण. ताई पण ते साई. निशिता, दया काकांना बोलवून आण. दया पप्पा, ते बाहेर. काय? थांब जरा. इथे काहीतरी महत्वाचं चाललंय. जरा थांब. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत ना मी कुठेही जाणार नाहीये. तुम्ही सांगताय दयानंद खांडेकर, तुमचा खोटेपणा तुमच्या फॅमिलीला तुमच्या तोंडून तुम्ही सांगा. खोटारडेपणा? कसला खोटारडेपणा? हा, यांनी काय काय तुला नोकरी द्यायचं कबूल केलं होतं का पैसे द्यायचं कबूल केलं होतं? हे बघ, यांनी काहीही कबूल केलेलं असलं ना तरी तुला काहीही मिळणार नाही. विषय संपला. तू निघ आत्ताच्या आत्ता. हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय. लायकी नसलेल्या मुलाला मित्र मित्र म्हणून डोक्यावर बसवलं तुम्ही. आता बघा ना, काय काय लायकी काय आहे याची, या बेवारस मुलाची. बरोबर बोलताय तुम्ही. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. मिसेस पद्मिनी दयानंद खांडेकर, हे सगळं ना या माणसामुळे होतंय.
मी खूप कमी वयात माझ्या जवळच्या व्यक्तीला गमावलंय. देवारच आहे मी. खूप जग बघितलं, पण या माणसासारखा आतल्या गाठीचा माणूस नाही बघितला आजवर. केदार, तुला बोलायची संधी दिली म्हणून तू कोणाशी या पद्धतीत बोलू शकत नाहीस. अगं कुणाकडून अपेक्षा करतेस कौशिकी? हा मुलगा अनाथ आहे, अनाथ. कोणी केले असतील ह्याच्यावरती संस्कार? हा अनाथ, तो अनाथ, बेवारस. अनाथ बेवारस नाही आहे तो. बाप जिवंत आहे त्याचा. तो माझा 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 काय माझा काय पुढे पुढे बोला ना. कोण आहे मी तुमचा? जे सत्य जगापासून, माझ्यापासून, तुमच्या फॅमिलीपासून तुम्ही लपवून ठेवले ते सत्य बोला. कोण आहे मी तुमचा? तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी एक आदर्श व्यक्ती आहात ना. दयानंद खांडेकर कधी खोटं बोलत नाही असं त्यांना वाटतं ना. मग सांगा त्यांना खरं काय ते. माझ्या आईला फसवताना तुम्हाला लाज नाही वाटली, मग आता घरच्या समोर बोलताना काय लाज वाटलीये? त्यांना वाटतं माझी आई नाहीये, मी कोणी नाहीये, माझ्या जगात कोणी नाही. मग सांगा त्यांना कोण आहे मी तुमचा? सांगा ना आता कोण आहे मी तुमचा? कोण आहात? माझा बाप नाहीये, मला आई नाहीये, अख्ख्या जगाला माहितीये. तुमच्या फॅमिलीला वाटतं की माझ्यावर संस्कार नाहीये. कसे असतील संस्कार माझ्यावर? माझा बाप नाहीये ना. कोण आहे तुम्ही माझे?